इकडे जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव या स्टेडियममध्ये भंगार जमा झालेले ईव्हीएम, हजारो मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला होता। 2014 पासून या वस्तू स्टोर रूम मध्ये पडून असल्याचा आव्हाडांनी आरोप केलाय। ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे। स्वतः जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, आपलं स्वागत आहे या एबीपी माझामध्ये। काय नेमकी आपली टीका आहे, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? नाही, असं आहे की ईव्हीएम जेव्हा तुम्हाला जमा करायचे असतात, हां, निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमचा हिशोब असतो। मग हे ईव्हीएम आले कुठनं? मतपत्रिका वाटण्यासाठी म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेल्या असतात। या मतपत्रिका इथे ठेवल्यात गेल्या कशा? आम्ही जे ईव्हीएम बद्दल सांगतो आहोत की ईव्हीएम ही मॅनेजमेंट आहे, इट इज मॅनेज्ड। आजही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे, पण या निकालाने काही भारतीय डेमोक्रेसीचं भलं होणार नाही आहे। मी कोणाला वोट दिला आहे ते शेवटी कुठे जात आहे हे मला कळलं पाहिजे ना। मी अंधाऱ्यात बाण मारला आणि मी मालाला गेलो होतो एकाला आणि बाण लागला दुसऱ्याला, तर फायदा काय? बर, सुप्रीम कोर्टाच्याही निकालाने आम्ही काही खुश नाही आहे। तुमचं काय म्हणणं आहे? आता पुढच्या काळामध्ये या संदर्भात काय कारवाई व्हायला पाहिजे? आता काय कारवाई करणार? कोण कारवाईला इथे उत्सुक आहे? निवडणूक आयोग काय करणार आहे का? निवडणूक आयोग बनलंय सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं। काय अपेक्षा आहेत का? अपेक्षा फक्त एकच, बातमी लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना कळेल बघा काय चालू आहे। बर, 2014 पासून या स्टोर रूम मध्ये पडलेले आहे आणि याकडे कोणाचं लक्षही नसेल। आश्चर्य वाटतं की इतके मॅनेजर्स इतके सगळे येऊन गेले आणि एकालाही कळलं नाही, जावंसं वाटलं नाही की ह्या दाराला टाळं आहे आणि टाळ्याच्या आत काय आहे। उद्या मर्डर करून 2-3 जणांना ठेवले असते आतमध्ये तरी कळलं नसतं। म्हणजे आम्ही किती जागरूक आहोत, आमची सुरक्षा व्यवस्था किती जागरूक आहे हे दिसतंय। आणि पहिली गोष्ट म्हणजे ईव्हीएमचे टोटल आली पाहिजे, तुम्ही दिले किती आणि घेतले किती। मग ती टोटल कशी मॅच नाही झाली? मॅच नाही झाली त्यांनी शोधलं का नाही? हे सगळं संशयास्पद आहे। काय बोलायचं? सर्वोच्च न्यायालयानेच त्यांच्या बाजूने निकाल देऊन टाकलाय की ईव्हीएम हे स्वच्छ आहे, चांगलं आहे, अमुक आहे, तमुक आहे। आता काय बोलायचं राहिलंय आपल्याकडे? माझं मत कोणाला गेलं हे मला कळत नसेल तर माझ्या मनात संशय कायम राहील। पण ठाणे महानगरपालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? काहीही फायदा नाही। इथे दिवसा ढवळ्या बिल्डिंगी बांधल्या जात आहेत, तिथे दिवसा ढवळ्या केबिन्स टाकल्या जात आहेत, तिथे दिवसा ढवळ्या रस्त्यावर केबिन्स टाकल्या जात आहेत, कोणाला काहीही पडलेली नाही। धन्यवाद। मस्ती में आग लगे बस्ती में। बर, जितेंद्र आव्हाडजी, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।